मला ना बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट घ्यायची होती, पण काही ती घ्यायलाच होत नव्हती. पण फायनली मी ती आता हिम्मत केली आणि ती वस्तू घेतलेली आहे. तर काय आहे ती? तर हे आहे फिलिप्सचं एअर फ्रायर. खूप दिवसापासून मुलं सारखेच म्हणतात, आई पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा खायचा आहे. मग काय म्हटलं, बाहेरून मागवण्यापेक्षा कसं आहे काय आहे, मला बाहेरचं खाल्लेलं जास्त आवडत नाही. त्यामुळे म्हटलं की घरीच बनवायला पाहिजे, म्हणून मग मी एअर फ्रायरच घेऊन टाकलं. तर ते काहीच अशा प्रकारे आहे आतमधून आणि खूप मला असं वाटते इझी टू यूज आहे. कुणाला पण अगदी सहज जमल हे यूज करायला. पण आता एक प्रॉब्लेम झाला आहे, काय माहिती आहे का? आता जे आमचं बोर्ड आहे ना, त्याचं हे जे स्विच मोठं आलं आहे आणि आमचं बोर्ड छोटं. पण चला काही हरकत नाही, आम्ही ते दुसरीकडे लावलं आणि मी लगेच लागली पिझ्झाची तयार करायला. आता पिझ्झा बेस वगैरे तर काही नव्हता, तोपर्यंत मी पूजा करून घेतली. आणि पिझ्झा बेस काय नव्हता म्हणून मग मी चपातीचाच पिझ्झा बनवायचं ठरवलं. शेजवान चटणी, पिझ्झा सॉस, चीज, कांदा, टोमॅटो जे आहे ते घातलं आणि 10 मिनिटाचं टायमर लावलं. मग काय आम्हाला दम निघतोय काय, कधी होईल कधी होईल. मी आणि मुलं सारखी चक्रा मारत होतो, कधी होईल. फायनली पिझ्झा झाला. पण हो, 10 मिनिटाचा टायमर लावायच्या ऐवजी मी 20 मिनिटाचं लावायला पाहिजे होतं. पण असो, ज्याच्यासाठी बनवला आहे ना त्याला तर तो खूप जास्त आवडला. आणि मग काय, माझा दुसरा मेनू होता हा, जे फ्रेंच फ्राईज. ते एक नंबर झाले होते, ते एवढे छान झाले ना. आता हा मेनू होता इशूसाठी आणि ते इशूला पण खूप जास्त आवडले.